आज बनवूयात आलेपाक. आलेपाक बनवायला असं वाटतं की खूप जास्त अवघड काम असेल वगैरे. काही नाही, खूप सोपं काम आहे. पटकन तयार होतो. फार काही इन्ग्रीडियंट्स पण लागत नाहीत. अगदी 2 गोष्टींमध्ये हा आलेपाक तयार होतो. नमस्कार. प्रिया झोम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज असा आलेपाक बनवणार आहोत ना, जो अगदी सहज एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतो. घरच्या घरी तयार होतो. बाहेरून आलेपाक विकत आणण्यापेक्षा नक्कीच घरामधला चांगला असतो. आणि पावसाळ्यात, हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकला ह्याच्यासाठी तर खूप उपयुक्त. चला कसं करायचं ते दाखवते. इथे मी पावशेर आलं घेतलेलं आहे. आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आल्याचे जे तुकडे आहेत ना, ते करून घ्यायचे व्यवस्थित. जेणेकरून आपल्याला त्याचे सालं काढायला सोपं जाईल. तुकडे करून मग सालं काढून घ्यायची. ह्याच्यामध्ये शक्यतो ट्राय करायचं थोडंसं सुद्धा साल राहता कामा नये. मग व्यवस्थित सालं काढून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ धुवून घ्यायचं आलं. धुवून घेऊन झालं ना, की मग काय करायचं, हे आपल्याला किसून घ्यायचंय. तर बारीक किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचंय आलं सगळं. आता किसून घेताना काय करायचं, आपण किसताना आलं एकदम व्यवस्थित किसलं जातं. पण शेवटी आहे ना, ह्याच्या तुकडा राहतो बघा. तो तुकडा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा नाहीये, तो बाजूला ठेवायचा. हे बघा, हे शेवटी जे राहतं ना, ते बाजूला ठेवायचं. त्याचा पण उपयोग करून घ्यायचा आहे आपण. पण ते बाजूला ठेवून सगळं आलं हे असं किसून घ्यायचं. हे बघा, आता हे पूर्ण मी आलं सगळं किसून घेतलंय. हे पावशेर आलं आहे. आता किसून घेतलेला भाग मी वेगळा ठेवलाय आणि जो जाड निघालेला भाग आहे ना, तो हा वेगळा ठेवलेला आहे. आता जो किसून घेतलेला भाग आहे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आधी. तर हे सगळं मिक्सरमध्ये घ्यायचं मिश्रण. थोडंसं पाणी घालायचं याच्यात 3 ते 4 चमचे फक्त आणि मग मिक्सरमधून पूर्ण पेस्ट करून काढायची. एकदम बारीक झालं पाहिजे ते. हे बघा, इथे कसं मी एकदम परफेक्ट एकदम बारीक झालेलं आहे. अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं. आता जे जाडसर आलं आहे ना, त्याचं काय करायचं ते मी सांगते तुम्हाला. तोपर्यंत आता आपण ही पेस्ट जी आहे, ती मोजून घ्यायची. आपल्याला वाटीने मोजून मग तयार करायला घ्यायची आहे. कारण की पुढे साखर आपल्याला त्या पेस्टवरती डिपेंड आहे. किती वाट्यांचा आपण आल्याचा अर्क काढलेला आहे हा, त्याच्यावरती ठरणार आहे की आपलं साखर आपल्याला किती घ्यायची आहे. आता हा अर्क जो आहे आल्याचा, जी पेस्ट आहे, 1 वाटीची तयार झालेली आहे. तर ज्याच्यामध्ये आपण आता आलेपाक तयार करायचा आहे, त्याच्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची आणि आता ही आहे किती, साधारण 1 वाटी आहे, बरोबर ना? तर आता काय करायचं आपल्याला ह्याच्यावरती चौपट म्हणजे 4 वाट्या आपल्याला साखर घालायची आहे. तुम्ही म्हणाल, "इथे साखर एवढी जास्त कशी काय?" पण आलं जे असतं ना, ते प्रचंड तिखट असतं. त्यामुळे 1 वाटीला 4 वाट्या साखर लागतेच. हे प्रमाणच आहे याचं. त्यामुळे ह्याच्यामध्ये 4 वाट्या साखर घ्यायची. सेम वाटीने मी मोजून घेतलेली आहे. आता 4 वाट्या साखर घेऊन झाल्यानंतर आहे ना, काय करायचं, हे पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचं आणि आपण जो जाड अर्क ठेवलेला आहे ना, जाड आलं जे ठेवलेलं आहे, ते पण मिक्सरमध्ये घालायचं. त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून हे पण मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरमधून फिरवून झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का? गाळणं घ्यायचं आणि गाळण्याने हे जे फिरवून घेतलेलं अर्क आहे ना, त्याचं फक्त पाणी काढून घ्यायचं. कारण की काय, ते शेवटी जाडच असतं. त्यामुळे जर का आपण आलेपाकामध्ये घातलं, तर ते कडक होऊ शकतं. त्यामुळे ते शक्यतो घ्यायचंच नाही. आता हे उरलेले तुम्ही चहामध्ये वगैरे वापरू शकता. आता हे जे आपलं मिश्रण आपण तयार करून ठेवलं, आल्याचा अर्क आणि साखर, ती गॅसवरती ठेवायची. गॅसवरती ठेवून गॅस मीडियम ठेवायचा आणि आता हे कॉन्स्टंट आपल्याला इथे हलवायचे. हलवायचे म्हणजे साधारण आता आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं हे कॉन्स्टंट आपल्याला असं हलवतच राहायचंय. हळू याची साखरेचं पाणी तयार होतं. लगेचच एका साइडला काय करायचं, 2 ताटांना आहे ना तूप लावून ठेवायचं. कारण की फार वेळ लागत नाही. अगदी मोजून 10 मिनिटातच ते आपलं मिश्रण तयार होतं आणि तयार झाल्यानंतर पटकन आपल्याला हे ताटामध्ये काढून घ्यायचं असतं. मग त्यावेळेला वेळ राहत नाही. त्यामुळे काय करायचं, तूप आधीच लावून घ्यायचं. तूप लावून झालं की इकडे तुम्ही बघू शकता आल्याचा आता पाक तयार होतोय साखरेचा. साखर विरघळायला लागलेली आहे. आता हळू अशी ही साखर विरघळत जाईल. हे बघा, कशी विरघळत चालली आहे. आता साखर विरघळत गेली की ह्याला आता हळू उकळी फुटायला लागेल. आपल्याला हे 10 मिनिटं असं कॉन्स्टंट हलवायचे आणि थांबायचं नाहीये बिलकुलच आणि गॅस जो आहे तो मीडियमच ठेवायचा आहे. हे बघा, इथे आता आपल्याला उकळी यायला लागली आहे. आता छान उकळी यायला लागली आहे. आता ह्याला फेसाळल्यासारखं एकदम मला हे होईल आणि आता इथे आपलं जवळ तयार होत आलेलं आहे. आता तयार होत आले हे कसं समजायचं, साईडला आहे ना साखर जी आहे ती कडक होते आणि साईडला लागायला लागते. तेव्हा समजून घ्यायचं की आता आपलं हे मिश्रण तयार होतंय. त्यात अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते. थोडंसं एक थेंबर आहे ना, एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि 1 सेकंड ठेवून उभं करून बघायची डिश, की हे ओघळत नाहीये ना. जर ओघळत असेल, तर मग अजून तयार झालेलं नाहीये. पण हे बघा, आता हे ओघळत नाहीये म्हणजे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यामुळे आता गॅस बंद करायचा आणि 1 सेकंड असं हलवून घ्यायचं आणि मग हलवून घेतल्यानंतर मग ह्यात आपण ज्याला तूप लावलेलं आहे, त्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं आणि काढून घेऊन लगेचच प्लास्टिकच्या पिशवीला तूप लावून किंवा मग
डायरेक्ट तुम्ही ह्याच्याने झाऱ्याने किंवा चमच्याने सुद्धा हे असं पसरवू शकता. आता मी हे चमच्यानेच पसरवून घेते. मी काही प्लास्टिकच्या पिशवीने वगैरे हे पसरवत नाहीये. पटकन पण हे काय होतं जरा थोडंसं फास्ट काम करावं लागतं. फटाफट पसरवावं लागतं. कारण की हे लगेचच घट्ट व्हायला लागतं त्यामुळे. हे बघा मी करते ना अगदी अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं. दोन्ही ताटांवरचं सेम असंच पसरवून घ्यायचं. आता हे पसरवून घेतल्यानंतर लगेचच हे घट्ट व्हायला लागतं बरं का. म्हणजे याला वेळ लागत नाही. लगेचच एकदम घट्ट व्हायला लागतं. त्यामुळे पसरवून घेतल्यानंतर लगेचच सुरीने याचे वड्या पाडायला घ्यायच्या. वड्या काय करायच्या शक्यतो बारीक-बारीक पाडायच्या. कारण की ही तिखट वडी आहे. त्यामुळे औषधी म्हणूनच खायची असते. त्यामुळे बारीक-बारीकच वड्या ह्याच्या पाडून घ्यायच्या. हे बघा आता हे घट्ट होत चाललंय ना, तर खूप जास्त घट्ट झालं तर वड्या पाडायला जरा थोडासा त्रास होतो आणि आकार पण व्यवस्थित येणार नाही वड्यांचा. त्यामुळे लगेचच ओतल्या-ओतल्या लगेचच अशा ह्या वड्या पाडून घ्यायच्या. दोन्ही ताटातल्या मिश्रणाच्या वड्या ह्या अशा पाडून घ्यायच्या. बनवायला अतिशय सोपी आहे. फार वेळ लागत नाही. अगदी 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते. घरच्या घरी आलेपाक म्हटलं तर अगदीच चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण विदाऊट प्रिझर्व्हेटिव्ह वगैरे आपण करतोय. त्यामुळे पौष्टिक आहे. हे बघा छान अशा वड्या पडून तयार झाल्या. तुम्हाला इथे मी टिप सांगते. आपला जो आलेपाक आहे तो ह्याच्यामध्ये ओतल्यानंतर लगेचच तो कोरडा झाला आणि लगेचच आपण त्याच्या वड्या पडून घेतल्या. एखाद टक्का जर तुम्ही आधीच काढलत चुकून आणि ते ह्याच्यामध्ये ओतल्यानंतर जर का ते कोरडा नाही झाला, तर तो परत कढईत घ्यायचा आणि त्याची साखर विरघळवून 1-2 मिनिटं मोठ्या गॅसवरती तो फिरवून घ्यायचा आणि मग नंतर ताटामध्ये ओतायचा. म्हणजे समजा जर का तुमचा आलेपाक मऊ झाला ना, तरच तुम्ही फक्त हे असं करू शकता. नाहीतर हा असा परफेक्ट आलेपाक तयार होतो. आता थंड झाल्यानंतर हा आलेपाक सगळा काढून घ्यायचा. सहज निघतो. फार काही वेळ लागत नाही किंवा अगदी म्हणजे चिकटून बसलाय किंवा त्रास होतोय असं होत नाही. वड्या एकदम सहज निघतात. हे बघा मी काढतीये. आपण खाली तूप लावलेलं होतं ना, त्यामुळे एकदम परफेक्ट वड्या पडतात. तुम्हाला दाखवते किती खुसखुशीत झालाय. बिलकुलही कडक नाहीये. तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा किती सहज तुटला जातोय. खूप सुंदर चवीला होतो हा तयार. हा असा आलेपाक एकदा तुम्ही घरी नक्की बनवून बघा. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की साखरेचा आलेपाक आहे तर आम्ही ह्याच्यामध्ये गूळ टाकला तर. पण गूळ टाकला तर त्याची चव पूर्णपणे बदलते. त्यामुळे शक्यतो तुम्ही साखर घालूनच हा आलेपाक बनवून बघा. खूप छान होतो.